विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन नियुक्त्या 2025-26 मधील नियुक्त्या बघणार आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तसंच येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती. पदभार कधी स्वीकारला? तर न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यानंतर त्यांनी 24 नोव्हेंबर 2025 रोजी 53वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतलेली आहेत. त्यांच्या सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ सुमारे 15 महिन्याचा म्हणजेच 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत असेल. नेक्स्ट, भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे आहेत. त्यांचा कार्यकाळ हा 23 नोव्हेंबर 2025 रोजी समाप्त झालेला आहे. नेक्स्ट, एप्रिल 2026 मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर श्री चंद्रशेखर आहे, सप्टेंबर 2025 पासून. नेक्स्ट, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन कधी झाले? तर 27 ऑगस्ट 2025 झालेले आहे. नेक्स्ट, रेल्वे संरक्षण दल RPFच्या पहिल्या महिला महासंचालक डायरेक्टर जनरल कोण बनल्या? तर सोनाली मिश्रा बनलेल्या आहेत. नेक्स्ट, पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संगम कुमार शाहू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारताचे अटर्नी जनरल महान्यायवादी म्हणून 2027 पर्यंत पुनर्नियुक्ती कोणाची करण्यात आली आहे? तर R. वेंकटरमणी यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर S. महेंद्रदेव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, उपराष्ट्रपती यांनी भारताचे 9वे उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर CP राधाकृष्ण यांनी स्वीकारलेला आहे. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुसामी राधाकृष्ण. पद भारताचे 15वे उपराष्ट्रपती, सप्टेंबर 2025 आजपर्यंत. त्यांचे जन्मस्थान तिरुपूर, तामिळनाडू. राजकीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष BJP. नेक्स्ट, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG कोण आहेत? तर संजय मुर्मू हे आहेत. नेक्स्ट, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनिश दयाल सिंह यांची करण्यात आली आहे. ऑगस्ट 2025 नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट, राव प्रमुख यांची भारताचे 9वे सुरक्षा सचिव प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. तर पराग जैन यांची झालेली आहे. नेक्स्ट, भारतीय हवाई दल IAF उपप्रमुख कोण आहे? तर एअर मार्शल नागेश कपूर हे आहेत. नेक्स्ट, राष्ट्रीय तपास संस्था NIA महासंचालक कोण आहेत? तर राकेश अग्रवाल हे आहेत. नेक्स्ट, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल CISF महासंचालक कोण आहे? तर प्रवीण रंजन हे आहेत. नेक्स्ट, सीमा रस्ते संघटना BRO महासंचालक कोण आहे? तर हरपाल सिंह आहेत. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर संगीता बरुआ पिशारोती यांची झालेली आहे. नेक्स्ट, नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर मनाली क्षीरसागर यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर प्रवीण रंजन यांची करण्यात आलेली आहे. सीमा सुरक्षा दल BSFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर प्रवीण कुमार यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, NIA राष्ट्रीय तपास संस्थाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर राकेश अग्रवाल यांची करण्यात आलेली आहे. NCCचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर वीरेंद्र वस यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, BRO सीमा रस्ते संघटनेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हरपाल सिंह यांची करण्यात आलेली आहे. BCCIचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मिथुन मिन्हास यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर सुनेत्रा पवार बनलेल्या आहेत. नेक्स्ट, ITBPचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर शत्रुजित सिंह
कपूर बनलेले आहेत. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? तर संजय मल्होत्रा आहेत. नेक्स्ट, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत? तर ज्ञानेश कुमार आहेत. नेक्स्ट, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया SIBIचे 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर तुहिकांत पांडे बनलेले आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे MPSC अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर विवेक भीमनवार यांची झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश वाघमारे आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर राहुल नार्वेकरांची झालेली आहे. नेक्स्ट, CISFचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर प्रवीण रंजन आहेत. नेक्स्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर उषा जानकीरामन बनलेले आहेत. नेक्स्ट, नोव्हेंबर 2025मध्ये संरक्षण लेखा नियंत्रक कोण बनले आहेत? तर विश्वजित सहाय बनलेले आहेत. नेक्स्ट, भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन हे आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून कोणी पदभार सांभाळला आहे? तर दादा भुसे यांनी. नेक्स्ट, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर व्ही सुब्रमण्यम आहेत. नेक्स्ट, 2025मध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर व्ही नारायणन बनलेले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक कोण आहेत? तर केशवंत रामचंद्रन हे आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर देवेंद्र फडणवीस बनलेले आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर दिनेश वाघमारे आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर राहुल नार्वेकरांची झालेली आहे. नेक्स्ट, रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर N चंद्रशेखरन यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, टाटा ट्रस्टचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत? तर नोयल नवल टाटा आहेत. नेक्स्ट, केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, दिल्ली हायकोर्टाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जानेवारी 2025मध्ये राष्ट्रीय हळद बोर्ड सुरू केले. या मंडळाचे पहिले अध्यक्ष कोण झाले आहे? तर पल्ले गंगा रेड्डी झालेले आहेत. नेक्स्ट, भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक CAG कोण बनले आहेत? तर के संजय मूर्ती बनलेले आहेत. नेक्स्ट, पंजाब नॅशनल बँकेचे नवीन MD आणि CEO कोण बनले आहेत? तर अशोक चंद्रा बनलेले आहेत. नेक्स्ट, स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे DDCAचे 90 अध्यक्ष कोण बनले आहेत? तर रोहन जेटली बनलेले आहेत. नेक्स्ट, एप्रिल 2025मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अरविंद श्रीवास्तव यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सैनिक आहेत. नेक्स्ट, बार कौन्सिल ऑफ इंडिया BCIच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे? तर मनन कुमार मिश्रा यांची झालेली आहे. नेक्स्ट, सीमाबल SSBचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? तर संजय सिंगल बनलेले आहेत. नेक्स्ट, भारतीय अंतरिक्ष संघटन इस्रोचे अध्यक्ष P नारायण हे आहेत, जे की 11वे आहेत. नेक्स्ट, विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र VSSCचे निदेशक कोण आहेत? तर डॉक्टर A राजराजन हे आहेत. नेक्स्ट, रक्षा अनुसंधान और विकास संगठन DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? तर समीर V कामत आहेत. नेक्स्ट, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे नवे निदेशक कोण आहेत? तर प्रदीप कुमार प्रजापती हे आहेत. नेक्स्ट, सशस्त्र सीमाबल SSBचे नवीन महासंचालक कोण बनले? तर संजय सिंगल बनलेले आहेत. नेक्स्ट, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्निवड करण्यात झाली आहे? तर मनन कुमार मिश्रा यांची झालेली आहे. नेक्स्ट, युमना
हुकमचंद सिंग यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर मणिपूरचे. नेक्स्ट, भारताचे सध्याचे ॲटर्नी जनरल कोण आहेत? तर आर वेंकटरमणी हे आहेत. नेक्स्ट, नोव्हेंबर 2025मध्ये भारतीय नौदलाचे 40वे प्रमुख म्हणून कोणाची पदभार स्वीकारला आहे? तर वाईस ॲडमिरल बी शिवकुमार यांनी. नेक्स्ट, डिसेंबर 2025मध्ये सीमा सुरक्षा दलाच्या BSF महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणी स्वीकारला आहे? तर प्रवीण कुमार यांनी स्वीकारलेला आहे. नेक्स्ट, डिसेंबर 2025मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBIचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर उषा जानकीरामन बनलेले आहेत. नेक्स्ट, राष्ट्रीय तपास संस्था NIAचे महासंचालक कोण आहेत? तर राकेश अग्रवाल आहेत. नेक्स्ट, भारतीय अन्न महामंडळ FCIचे अध्यक्ष कोण आहेत? तर रवींद्र कुमार अग्रवाल आहेत. नेक्स्ट, सीमा रस्ते संघटना BROचे महासंचालक कोण आहेत? तर हरपाल सिंह आहेत. नेक्स्ट, 2025मध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अलोक जोशी यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, भारताचे 35वे परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर विक्रम मिस्त्री हे आहेत. नेक्स्ट, 2025मध्ये भारताचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अरविंद श्रीवास्तव यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निधी तिवारी यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, ACBIचे 11वे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर तुहिकांत पांडे यांची. नेक्स्ट, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर व्ही रामसुब्रमण्यम यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विजया किशोर रहाटकर यांची. नेक्स्ट, भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBIचे 9वे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संजय मल्होत्रा यांची. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अरविंद पनगडिया यांची. नेक्स्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर जनरल अनिल चौहान यांची करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर राजेश अग्रवाल यांची झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिनेश T वाघमारे यांची. नेक्स्ट, सर्वोच्च न्यायालयाचे नियुक्त केलेल्या समितीतील पहिली ट्रान्सजेंडर सदस्य कोण बनली? तर अक्काई पद्मशाली या बनलेल्या आहेत. नेक्स्ट, 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिनेश माहेश्वरी यांची करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.